हॅलो एव्हरीवन, पौर्णिमाच मेकओव्हरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तिसरीमध्ये शिकत असलेल्या एका गोडशा प्रिन्सेसचा हेअर कट करणार आहोत. तर आजची तिची स्पेशल डिमांड होती, तुझ्या व्हिडिओमध्ये जसे हेअर कट असतात सेम टू सेम तसाच हेअर कट मला करून हवा आहे. ती रेग्युलर आपल्याकडेच हेअर कटिंगला येत असते व तिला कंपल्सरी माझ्याकडूनच हेअर कट करायचा असतो अशी तिची जिद्द असते. तर आज आपण शाळेला सूट होईल असा राऊंड हेअर कट करत आहोत. त्यासाठी आधी आपण फ्रंटचे 2 सेक्शन डिवाइड करून घेतले व त्यानंतर जे बॅकचे सेक्शन होते त्याला 2 पार्टमध्ये आधी डिवाइड केलं व कटिंग स्टार्ट केली. सगळ्यात पहिले तर मी सेंटर पार्टिशन कट केला व त्याच गाईडलाईनचा उपयोग करून मी साईडलाही अशा पद्धतीने कटिंग केली. त्यानंतर मी प्रॉपर 0 डिग्रीवरती हेअर कोम्ब केले व तुम्ही बघू शकता कटिंग किती फिनिशिंगमध्ये वाटत आहे. सेम अशाच पद्धतीने मी सेक्शन बाय सेक्शन कटिंग करत चालली आहे. तुम्ही बघू शकता हे वरचंही सेक्शन यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर आता इथे मी जे मानेवरती एक्स्ट्रा हेअर होते ते हेअर रिमूव्ह करून घेतले आहेत. ही जी क्लायंट आहे ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ही ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस आली की मला फोन करते, तू असशील तरच मी येणार आहे, मी नसेल तर ती हेअर कटसुद्धा करत नाही. हा हेअर कट तुम्ही 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलींना आरामात करू शकता. हा हेअर कट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी काही कटिंग करत आहोत ती कानाच्या हलकीशी खाली किंवा कानाला टच करून करत आहोत. यामुळे काय होणार आहे, लहान मुलांना टीचरही ओरडणार नाहीयेत की तुम्ही आता याची पोनी घाला. फ्रंटचे हेअर कटिंग करत असताना आपण मागील केसांमधून गाईडलाईन घेतली आहे व थोडे थोडे केस घेऊनच आपण कटिंग करत आहोत. आपण एकदम सर्व हेअर घेतले आणि त्याला कट केले असं नाही केलं आहे, बिकॉज आपल्यासाठी फिनिशिंग खूप मॅटर करते. जेव्हा आपण हेअर कट करतो तेव्हा तुम्ही छोटे छोटे सेक्शनच घेतले पाहिजे. खूप मोठे सेक्शन जेव्हा घेणार तेव्हा फिनिशिंग एवढी जास्त छान येणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण पुढच्या केसांची सुद्धा एक गाईडलाईन तयार केली आहे व ती गाईडलाईन घेऊन आपण दोन्ही साईडचे हेअर चेक केले आहेत. बिकॉज जेव्हा आपण वन साईड घेतो तेव्हा कधी कधी केस पुढे मागे होतात किंवा मग वर खाली दिसतात. त्यामुळे कंपल्सरी जशी आपण बॅकला गाईडलाईन घेऊन चेक करतो तशी फ्रंटची गाईडलाईन घेऊन चेक करणं कंपल्सरी आहे. हेअर कटिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही हेअर हे नॉर्मल ड्राय करून घेतले व त्यानंतर सेक्शन बाय सेक्शन आम्ही त्याला ब्लो ड्राय केला. तर तुम्ही ब्लो ड्राय बघू शकता कशा पद्धतीने केला आहे. खूप फाईन सेक्शन घेतले आहे व त्याला राऊंड शेप दिला आहे व तो इनसाइड राऊंड केला आहे. तर तुम्ही याच्या जागी पॅडल ब्रशचा सुद्धा यूज करू शकता. तिच्या हेअरवरती थोडं सुद्धा ऑइल नाहीये, त्यामुळे आम्हाला सेटिंगला त्रास सुद्धा होत नाहीये. आता तिची एक्साइटमेंट ही तुम्हाला चेहऱ्यावरती दिसतच असेल किती एक्साइटेड आहे. जर तुम्ही सलून ओनर्स असाल तर ही ट्रिक वापरून तुम्ही हेअर कट करा व मला नंतर सांगा की हा हेअर कट कसा झाला आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटली तर मला कमेंटमध्येही शेअर करा, मी तुम्हाला याचे सोल्युशनही शेअर करेल. तर अशा प्रकारे बॅकचे सर्व सेक्शन हे ब्लो ड्राय करून झाले आहेत. याच पद्धतीने मी फ्रंटचे सेक्शन सुद्धा ब्लो ड्राय करणार आहे. तर करूया आपण फर्स्ट लेफ्ट साईडचा ब्लो ड्राय. तुम्ही बघू शकता राईटचा ऑलरेडी झालेला आहे आणि आता ती खूप कंटाळली पण आहे बसून. दुसरं म्हणजे ती खुशसुद्धा खूप जास्त आहे, कारण तिने जो व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओप्रमाणे आपण तिचा हेअर कटसुद्धा केला आहे. आता स्कूलमध्ये उद्या जाऊन ती खूप जास्त हवा करणार आहे. बघा तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. आत्ताच ती कशी करत आहे. या हेअर कटमध्ये आपण अजून एक मॉडिफिकेशन करू शकतो. जर स्कूलमध्ये फ्रंटला बँग्स अलाउड असेल तर तुम्ही तिथे बँग्ससुद्धा ॲड करू शकता. तर तिची स्माईल बघून तुम्हाला समजलंच असेल की तिला हेअर कट हा किती आवडला आणि हाच व्हिडिओ आता मी तिला शेअर करणार आहे. जर तुम्हालाही असेच नवीन नवीन हेअर कट बघायचे असेल तर पौर्णिमाज मेकओव्हर स्टुडिओला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुम्हाला